नमस्कार सर्वांचे कथालेखन मराठी स्टोरी या चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण एक नवीन कथा पाहणार आहोत आणि त्या कथेचं नाव आहे प्रवास पिकनिकचा। लेखिका आहेत प्राची सुळे। जर याआधी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर अशाच कथा पाहण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। राकेश, रोहिणी दोन्ही मुलं ऋता आणि ऋषी पिकनिकवरून परतत होते। मुलांनी हट्ट धरला होता, कुठेतरी फिरायला जाऊया। तसंही कामाच्या व्यापातून राकेशला खूप कमी वेळ मिळायचा मुलांबरोबर। रोहिणीसुद्धा मुलांचं करण्यात आणि घरचं या साऱ्यात तिचा दिवस कधी संपायचा हे तिलाही कळायचे नाही। रोहिणीने मुलांचा हट्ट उचलून धरला। ठीक आहे, जाऊया फिरायला, पण वन डे पिकनिक हा, राकेश म्हणाला। शनिवारी सकाळी लवकर निघायचे आणि रात्री 10-10:30 पर्यंत यायचे। संडे आराम करता येईल मग, राकेशने असे सांगितले आणि त्यांचा पिकनिकचा प्लॅन ठरला। पिकनिक स्पॉट दुर्गवाडी डॅम ठरले। नव्याने बांधण्यात आलेले धरण मुलांना दाखवता येईल। तसेच तिथल्या लोकल लोकांनी महाराष्ट्राची परंपरा जपत तिथे महाराष्ट्राची गाथा लोककला दाखवणाऱ्या सांस्कृतिक दालनाची स्थापना केली आहे। पर्यटकांचे ते आकर्षण स्थळ होते। मुलांना चांगली माहिती मिळाली असती। गावात जेवण करून थोडं फिरून परतीच्या प्रवासाला निघायचे असे राकेशने त्यांना कल्पना दिली। मुलांनी जोरात गलका केला। रोहिणीसुद्धा खुश झाली। मध्ये शुक्रवार होता। मुलांना गाडीत खायला लागेल म्हणून रोहिणीने काही स्नॅक्स पदार्थ बनवले, काही बाहेरून विकत आणले। पाण्याचे बॉटल्स, नॅपकिन, टिश्यू पेपर, गोळ्या, चॉकलेट्स सगळी अगदी तयारी झाली। शनिवार उजाडला। शुक्रवारी रात्रीच राकेशने मुलांना सकाळी लवकर उठायची ताकीद दिली होती। पहाटे 5 वाजता सगळे उठले। 1-1.5 तासात सगळ्यांची तयारी झाली। मुले खूप खुश होती। अखंड बडबड चालू होती। राकेशने सगळ्या बॅगा कारच्या डिक्कीत ठेवल्या आणि पाणी आणि गोळ्या चॉकलेट्स पुढे ठेवले। रोहिणीने देवापुढे दिवा लावला व प्रवास सुखाचा होऊ दे म्हणून हात जोडून मनोभावे देवासमोर प्रार्थना केली आणि सर्वजण पिकनिकला निघाले। सर्व खिडक्या बंद करून दाराला व्यवस्थित कुलूप लावून सर्वजण गाडीत बसली। मुले पाठीमागे गपचूप बसली। गणपती बाप्पा मोरया, राकेश बोलला तसं ऋता आणि ऋषी जोरात ओरडले। कार स्टार्ट केली। दुर्गवाडीला पोचायला 4.5 तास। 10-10:30 पर्यंत दुर्गवाडीला पोचणार होते सर्व। मुलांच्या दंगामस्तीत, गाण्यांच्या भेंड्या बोलण्यात प्रवास कसा संपला कळलंही नाही। दुर्गवाडीला पोहोचल्यावर राकेशने गावात विचारपूस करून 2-3 तासांसाठी एक खोली घेतली। दुर्गवाडी गाव खूप छोटं, चारी बाजूने डोंगरदऱ्यांनी वेढलेलं, गर्द जंगल झाडीने आच्छादलेले, धरणामुळे नावाला आलेले। तिथल्या लोकांचा उपजीविकेचं मुख्य साधन शेती, पण धरण बांधल्यामुळे गावातल्या लोकांना रोजगार मिळाला। निसर्ग संपदा एवढी होती की पर्यटक आकर्षित व्हायला लागले। पक्के रस्ते बांधायला घेतले। अजून रस्ते बांधण्याचं काम सुरू होतं। मिळालेल्या खोलीत सामान ठेवले। रोहिणीने बरोबर घेतलेले ठेपले, सँडविच, ज्यूस वगैरे खाऊन घेतले। रूम लॉक करून सगळे डॅम बघायला गेले। पर्यटकांसाठी पाण्याचं विहंगम दृश्य बघण्यासाठी खास सेफ जागा बनवली होती। रोहिणी निसर्गाचा चकित करणारा नजारा बघून हरकून गेली। राकेश मुलांना माहिती सांगत होता। डॅम बघून झाल्यावर सगळे तिथल्या सांस्कृतिक दालनात गेले। महाराष्ट्राचा इतिहास, छत्रपती शिवाजी महाराजांचा दैदिप्यमान कालखंड, सण, लोककला यावरची माहिती बघताना सगळे हरखून गेले होते। 2 वाजत आले। मुलांना भूक लागलेली। गावात 1-2 खानावळी होत्या। अतिशय रुचकर जेवण होते। सगळे जरा जास्तच जेवले। रूमवर आल्यावर रोहिणी बोलली, आता थोडा आराम करूया। सकाळी लवकर उठून राकेशने ड्राईव्ह केलंय, आता परत करायचे आहे। 3 वाजलेत। 2 तास आराम करून 5-5:30ला निघू। आरामात 10ला घरी पोहोचू। सगळ्यांना पटलं। मुलंही दमली होती। बघता बघता सगळ्यांना मस्त छान झोप लागली। दारावर टकटकीचा आवाज आला तसं रोहिणी दचकून उठली आणि डोळ्यासमोर काळोख बघताच घाबरली। परत दार वाजवण्याचा आवाज आला। धडपडत उठून दिव्याची बटन शोधून दिवा लावला। दार उघडले। समोर त्या रूमचे मालक उभे होते। मॅडम, खूप वेळ झाला कोणी बाहेर आलं नाही म्हणून बघायला आलो। एकदम गाढ झोप लागली सगळ्यांना, तो मालक म्हणाला। आणि पहिल्यांदा रोहिणीने सभोवार पाहिले। बाहेर अंधार होते।
घराघरात मिणमिणते दिवे लागले होते. गावात स्ट्रीट लाईट नव्हती. तिने हातातल्या घड्याळात पाहिले 7 वाजलेले. तब्बल 2 तास तिथेच उशीर झाला होता. इतकी रात्र झाली होती त्यांना कळलेही नाही. माफ करा हा, इतकी गाढ झोप लागली की समजलंच नाही, ती म्हणाली. हरकत नाही मॅडम, पण रस्त्यावर दिवे नाही आहेत. जंगलाचा रस्ता आहे. पक्के रस्ते अजून पूर्ण झाले नाही आहेत. काही ठिकाणी मार्ग वळवला आहे. नवीन माणसाला रात्रीचा अंधारात पटकन अंदाज येत नाही. चुकण्याची भीती असते, तो म्हणाला. रोहिणी खडबडून जागी झाली. पुढच्या अर्धा तासात सगळे गाडीत बसले होते. पटापट सगळ्यांना उठवून तोंड धुवून मालकाचे रूमचे पैसे चुकते करून सगळेजण कारमध्ये जाऊन बसले आणि निघायच्या तयारीत होते. बाहेरचा अंधार बघून मुले थोडी भ्यायली होती. राकेशला सुद्धा मनात थोडं टेन्शन आले. वेळेचे गणित चुकले होते. आता घरी पोहोचायला 11:30 वाजणार होते. त्यात रोहिणी आणि मुले बरोबर. रात्रीच्या अंधारात रस्ता चुकला नाही म्हणजे झालं. इथे जंगल जास्त दाट होते. त्याने चेहऱ्यावर तसं दाखवू दिले नाही. कारमध्ये बसल्यावर दरवाजे लॉक केले. गणपती बाप्पा मोरया, राकेश बोलला तसं तिघांनीही त्याच्या सुरात सूर मिसळला. कार रस्त्याला लागली. तिच्या प्रखर हेडलाईटच्या उजेडात पुढचा रस्ता फक्त दिसत होता. दोन्ही बाजूला मिट्ट काळोख. एकही कुठली गाडी त्यांना पास झाली नव्हती. ऋषी 12 वर्षांचा तर ऋता 9 वर्षांची. एका वेळी सहज ऋताने मागे वळून पाहिले आणि ती जोरात किंचाळली. राकेश दचकला. रोहिणी ही मागे वळली. घाबरून काय झाले म्हणून तिला विचारले. कार थांबवू का, त्याने विचारले. नाही, कार नको थांबवूस, मी बघते, रोहिणी पटकन बोलली. आता ती पूर्णपणे मागे वळली. काय झाले ऋता, का ओरडलीस बाळा? आई, इथे मागे बघ ना, किती एकदम काळोख आहे, भीती वाटते, काहीच दिसत नाहीये, ऋता मागे हात करत बोलली. आई, अगदी इंचावर कोणी उभे असते तरी दिसले नसते एवढा गडद काळोख आजूबाजूला होता. ऋता लहान होती, साहजिकच ती घाबरणार. ऋता, ऋषी, ऐका माझं, पाठी अजिबात वळून बघायचं नाही. आई बाबा आहेत ना पुढे, घाबरायचं नाही. तुम्ही महाराजांसारखे शूर आहात ना. मग, ती मुलांना म्हणाली. कारमध्ये बसताना घाईत बॅगा डिक्कीत ठेवल्या गेल्या नाही, त्यामुळे त्या मुलांजवळ होत्या. ऋषी, ती बॅग उघड आणि त्यामधला मोठा टॉवेल घे बघ. तो दे अंगावर ऋताच्या, आणि तू पण घे, रोहिणी बोलली. ऋषीने टॉवेल काढला. फुल साईज असल्यामुळे त्या दोघांच्या अंगावर व्यवस्थित आला. बुडत्याला काठीचा आधार त्याप्रमाणे त्या दोघांना त्यावेळी टॉवेलचा आधार खूप मोठा वाटला. रोहिणी पुढे बघायला लागली. सकाळी हाच रस्ता होता, हीच दुतर्फा झाडी होती. किती छान वाटत होते बघायला. पण रात्रीच्या अंधारात असं काय असतं की दिवसा बघितलेलं रात्री अपरिचित, भीतीदायक वाटावं. कारच्या उजेडात झाडे त्यांच्या कारसोबत पळतायत असे वाटत होते. त्यांचे मोठे मोठे विचित्र आकार भयप्रद वाटत होते. काही फांद्या एवढ्या खाली वाकलेल्या होत्या की कोणीतरी वाकून पाहत आहे असे भयानक वाटत होते. राकेश सावध गाडी चालवत होता. रोहिणीने मनात पुन्हा बाप्पाचे स्मरण चालू केले. पण आता राकेश थोडा अस्वस्थ झाला होता. त्याला काहीतरी खटकत होते, चूक वाटत होते, पण पूर्ण खात्री झाल्याशिवाय तो रोहिणीला काहीच सांगणार नव्हता. पण आता राकेश अस्वस्थ झाला. काहीतरी खटकत होते, चूक वाटत होते. पूर्ण खात्री केल्यावर तो रोहिणीला काहीच सांगणार नव्हता. त्याने हातातल्या घड्याळावर नजर टाकली. 9 वाजले होते, म्हणजे जवळजवळ 1.5 तास तो कार चालवत होता. या वेळात तर हा जंगलाचा भाग नक्कीच पार व्हायला हवा होता आणि आपण हायवेवर असायला हवे होतं, त्याच्या मनात आले. पण 1.25 तास होऊनही हायवे लागला नव्हता. कुठली दुसरी गाडीही त्याला दिसली नव्हती. रस्ता चुकलो का, एक शंका त्याच्या मनात डोकावून गेली आणि तो केवढ्याने तरी दचकला. उजव्या बाजूला सिमेंटच्या गोण्यासारख्या कितीतरी गोण्यांचा ढीग त्याने आधी पाहिला होता, पण आता तिसऱ्यांदा तो त्याच गोण्या बघत होता. त्याची खूण म्हणजे त्या गोण्यांमध्ये एक भडक लाल रंगाची गोणी होती. त्यामुळे गोंधळ होण्याचा तर प्रश्नच नव्हता. म्हणजे 1.5 तास कार त्याच रस्त्यावरून फिरते. चकवा लागला का, त्याने रोहिणीकडे बघितले, पण तिचा चेहरा भूत बघितल्यासारखा झाला होता. रोहिणी, काय झालं, अशी का बघतीये, त्याने आश्चर्याने विचारलं. राकेश, डाव्या बाजूला काय, राकेशने विचारले.
अरे डाव्या बाजूला जिथे जंगलात आत मी एक दिवा बघितला, पण आता 3 वेळासुद्धा मला तोच दिवा दिसतोय. तू तू सारखा त्याच रस्त्यावरून कार नेतोयस. बघ ना. रोहिणी अतिशय घाबरली होती. सुदैवाने कार SUV होती. निघताना पेट्रोलची टाकी फुल केली होती, त्यामुळे पेट्रोलचा प्रॉब्लेम नव्हता. अगं होय रोहिणी, माझ्या उजव्या बाजूला सुद्धा काही गोण्या दिसतायत. त्या मला सारख्या 3 वेळा त्याच दिसत आहेत. चकवा. आपल्याला चकवा लागलाय का? आणि असं म्हणतात चकवा पहाटेशिवाय सुटत नाही. आता फक्त 9 वाजलेत. कसं बाहेर पडणार आहोत आपण यातून? गावातून बाहेर पडताना कार योग्य मार्गावर होती ना? मग अचानक रस्ता कसा चुकला? रोहिणी विचारत होती. हो, मगाशी ऋता ओरडली तेव्हा समोर 2 फाटे होते. मग ऋताच्या ओरडण्याने कदाचित असेल माझं चित्त विचलित झाले आणि काळोखामुळे मी दुसऱ्याच रस्त्याला कार वळवली असणार. राकेश अस्वस्थ होत बोलला. प्रसंग मोठा बिकट होता. त्यात जंगलचा रस्ता, जंगली श्वापदांनी भरलेला, भयान काळोख, खाली उतरण्याची सोय नव्हती, सोबत 2 लहान मुले. गाडीच्या एकमेव प्रकाशात असं वाटत होतं की आपण या भयानक परिस्थितीच्या रडारवर आहोत. बाजूच्या गडद काळोखातून अचानक कोणीतरी येईल आणि काचेला तोंड लावेल. आणि रोहिणीच्या किंचाळण्याने ऋता ऋषी जे झोपले होते ते उठून रडायला लागले. एकच गोंधळ झाला. राकेश कार थांबवू शकत नव्हता. अगं काय झालं तुला किंचाळायला? मुलं रडतायत बघ. राकेश राकेश ती बाई माझ्या बाजूने कार बरोबर पळत होती. रोहिणीसुद्धा रडायला लागली. अतिशय घाबरली ती. कोण बाई? तू आधी शांत हो आणि मुलांना शांत कर बघ, राकेश म्हणाला. त्या किर्र शांततेत यांचा आवाज काळीज गोठवत होता. रोहिणी सीटवर अर्धी उभी राहून मागे वळली. बॅगा मागे न ठेवल्यामुळे तिने देवाचे आभार मानले, कारण या परिस्थितीत खाली उतरणे म्हणजे अशक्यच. एका बॅगेतून पाणी काढून तिने ते मुलांना प्यायला दिले. स्वतः प्यायले आणि राकेशलाही दिले. मुलं शांत झाली. टॉवेल लपेटून बसून राहिली. राकेश कार चालवून कंटाळला आणि असंच कार चालवत राहिलो तर खरंच पेट्रोल संपायचे. इथे जंगलात कुठून मिळेल आपल्याला पेट्रोल? राकेश विचार करू लागला. रोहिणी, थोडा वेळ कार थांबवतो. अरे का? असं मध्येच कार कशी थांबवायची? अगं पण अशी सारखी त्याच ठिकाणी कार चालवली तर पेट्रोल संपेल. मग काय करायचे आपण? राकेशचेही बरोबर होते. आई, ऋताने मागून आवाज दिला. काय झालं बाळा? तिने विचारलं. आई मला पीला जायचंय आत्ताच. आई मलासुद्धा, ऋषीही बोलला. कार थांबवणे गरजेचे होते. दोघांची काळीज धडधडायला लागली. रोहिणीच्या डोळ्यासमोर ती पळणारी बाई आली. राकेशला जंगली जनावरांची भीती वाटत होती. काहीही येऊ शकत होते. आई ग, आय कांट कंट्रोल, ऋता जोरात बोलली. राकेशने मग एका मोठ्या झाडाखाली कार थांबवली. पुढे डॅशबोर्डमध्ये ठेवलेला मोठा स्टीलचा टॉर्च घेतला सेफ्टीसाठी आणि ते कारमधनं उतरले. रोहिणी, तू मुलांना घे, मी आजूबाजूला लक्ष ठेवतो. रोहिणीने बाप्पाचा जप चालू केला. काहीही संकट नको येऊ दे म्हणून ती देवाचा धावा करत होती. पाठीमागचा दरवाजा उघडून तिने मुलांना खाली घेतले आणि प्रथमच सगळ्यांना बाहेर किती गारठा आहे याची जाणीव झाली. मुलांचे दात एकमेकांवर कडकड आपटायला लागले. बर्फाच्या रूममध्ये आहोत की काय अशी जाणीव होत होती खाली उतरल्यानंतर. अतिशय जीवघेणा गारठा होता. रोहिणीने मुलांना कारच्या पुढे झाडाजवळ नेले. ऋताच्या बाजूला ती उभी राहिली. ऋता मोकळी झाली आणि उठली. ऋषीही बाजूला होता. आई चल, दोघेही बोलले. राकेश हातात टॉर्च घेऊन उभा होता. तिघेही कारकडे वळली. 3-4 पावलं चालली असतील तोच जोराचा धप असा आवाज आला. काहीतरी वरून जोरात पडावं असा तो आवाज होता. चौघांनी गर्रकन वळून मागे पाहिले. समोर जे पाहिले त्याने सर्वांचे पाय लटलट कापू लागले आणि पायातले त्राणच गेले. बुंद्याखाली लालभडक रंगाची गोणी पडली होती आणि ती हालत होती आणि त्यातून कोणीतरी बाहेर येण्याचा प्रयत्न करत होते. हळूहळू वरची गाठ सुटत येत होती. रोहिणी भानावर आली. भानावर येताच ती जोरात ओरडली. गाडीत बसा, तिने मुलांचा दरवाजा उघडून दिला
आणि अक्षरशः त्यांना आत कोंबले. कसा तरी पुढचा दरवाजा उघडून स्वतः आत बसली. तरी राकेश अजून तर समोरच बघत होता. रोहिणीने तिकडे पाहिले आणि रोहिणी जोरात ओरडली, "राकेश, आत बस!" ती जीवाच्या आकांताने ओरडली होती. कारचा दरवाजा उघडून बसायला आणि समोर त्या गोणीतलं राकेशवर झेप घ्यायला काहीच सेकंदाचा फरक पडला होता आणि राकेश पटकन गाडीत बसला होता. अजूनही राकेशला आपण जिवंत आहोत यावर विश्वासच बसत नव्हता. कोणीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते. सर्वजण फार घाबरले होते. सगळ्यांनी समोर झाडाच्या बुंध्याकडे पाहिलं. ती लालभडक गोणी आता तिथे दिसत नव्हती. ती लालभडक गोणी आता गायब झाली होती. नक्की काय होतं? सर्वजण अगदी भीतीने घाबरले होते. "राकेश, ते काय होतं रे? आणि ती गोणी अचानक गायब झाली? मला प्रचंड भीती वाटते रे आता. आपण यातून सुखरूप सुटू ना? आपली मुलं?" रोहिणी आता रडवेली होऊन बोलली. तिच्या डोळ्यात अश्रू होते. राकेशने घड्याळात पाहिले. 10 वाजलेले. फक्त अर्धा तासच पुढे सरकला होता. वेळ कासवाच्या गतीने सरकत होता. अजून मध्यरात्र जायची, मग पहाट होईल. तोपर्यंत आपल्याला कसंही करून धीर करायला हवा, राकेशने विचार केला. त्याच्या मनात एकच विचार आला, आपल्याला चकवा लागलाय. फिरून फिरून त्याच ठिकाणी येतोय आणि बाहेर खरंच जर कोणी अभद्र वाईट शक्ती असेल तर तिला गाडीचा अडसर अडवू शकेल का? रोहिणीला ती पळणारी बाई दिसली म्हणते. खरंच ती होती की रोहिणीच्या दृष्टीला भ्रम झाला? मग ती झाडाखाली पडलेली लाल गोणी, ती कुठून आली आणि हवेत कुठे गायब झाली? आपल्याला दिसलेल्या गोण्यांमध्ये अशी लाल गोणी होती, ती हीच तर नाही. जंगलात आतमध्ये रोहिणीला दिवा दिसला, मग ती पळणारी बाई, काय कनेक्शन असेल सर्वांचं? तो विचार करत होता. राकेश, तू गप्प का? रोहिणी विचारत होती. मी विचार करतोय, हा काहीतरी भलताच प्रकार दिसतोय. आपण ज्या जागेवर आहोत तिथून अजून एकही कार किंवा कोणी वाटसरू गेला नाहीये. वेळसुद्धा थांबल्यासारखी झाली आहे. मघाचा तो विचित्र प्रकार, फक्त नशिबाने वाचलो आपण, तो रोहिणीला म्हणाला. आणि बाप्पामुळे, रोहिणी समोर पाहत बोलली. डॅशबोर्डवर अतिशय सुबक बसकी गणपती बाप्पाची संगमरवरी मूर्ती होती. तेवर सकाळी रोहिणीने वाहिलेला मोगऱ्याचा हार होता. तिने मनोभावे दोन्ही हात जोडून प्रार्थना केली, बाप्पा, या संकटातून वाचव आम्हाला. राकेश, मला वाटतं आता डाव्या बाजूला कार घे. बघूया कुठला रस्ता मिळतोय का. एखादी गाडी तरी दिसेल, ती राकेशला म्हणाली. आणि तिथे पण असंच असेल तर? इथे 0 नेटवर्क आहे. आपण कुठे आहोत कळत नाहीये. अजून कशात अडकलो तर? राकेशने शंका तिला बोलून दाखवली. अरे, म्हणून काय असंच बसून राहायचं? अजून किती वेळ जायचं आहे? काय करणार आहोत आपण इथेच एकाच जागी फिरतोय? रोहिणी वैतागली. प्रयत्न तरी करू. मला बाप्पांवर पूर्ण विश्वास आहे, ती राकेशला म्हणाली. आपण कोणाचं वाईट केलं नाहीये. आपली निष्पाप मुले आहेत. मग आपलंही काही वाईट होणार नाही. विश्वास ठेव. उलट ही जागा धोक्याची आहे. थोड्या वेळात रात्र ऐनभरात येईल. आपल्याला इथून दुसरा रस्ता पकडायला हवा, रोहिणी घाई करत करत बोलली. तिने मागे वळून पाहिले. मुले जागी होती आणि भेदरलेल्या नजरेने बघत होती. एव्हाना त्यांनाही सगळा प्रकार लक्षात आला होता. दोघांना घट्ट पकडून ती बसली होती. तिला त्यांची दया आली. मन कळवळलं. देवा, या पिलांना काही नको होऊ दे. शेवटी आई होती ती. राकेशने कार डाव्या बाजूला वळवली. पुढे काय वाढून ठेवलंय या विचाराने दोघांचा जीव घाबरला होता. डाव्या बाजूला दुतर्फा दाट झाडी होती. मोठी वडाची झाडे होती आणि त्यांच्या पारंब्या थेट जमिनीवर रुजल्या होत्या. एक गोष्ट त्यांच्या प्रकर्षाने लक्षात आली, ती म्हणजे इथे सगळ्या झाडांच्या खाली भरपूर गोण्या पडल्या होत्या. त्या नक्कीच रेती सिमेंटच्या होत्या. रस्त्याच्या कडेला सुद्धा कामाचे भरपूर साहित्य पडले होते. एका बाजूचा रस्ता बंद तर एका बाजूने रस्ता चालू होता. म्हणजे तेथे रस्त्याचे काम चालू होते. राकेश, बघ, मी बोलली होती ना, काहीतरी मार्ग नक्की मिळेल. इथे बघ, रस्त्याचे काम चालू आहे. म्हणजे कुठेतरी वस्ती असणार किंवा काम करणाऱ्या कामगारांच्या छोट्या राहुट्या तरी असणार.
रोहिणी उत्तेजित होत बोलली. राकेशला सुद्धा आशेचा किरण दिसू लागला. तो कार पुढे नेत राहिला. समोरच्या रस्त्याची एक बाजू काळ्या सापासारखी भासत होती. कार थोडी पुढे आली असेल नसेल आणि ऋषी भयानक किंचाळला. रोहिणी करकन मागे वळली. ते दृश्य बघून भयाने तिचीही बोबडी वळली. दोन्ही मुलांच्या बाजूच्या काचांवर ती 2 अभद्र हिडीस शरीरे लटकत होती. दोन्ही मुलांकडे विखारी नजरेने बघत ओरडत किंचाळत होती. त्यातलं एक शरीर बाईचं होतं आणि दुसरं शरीर एका 10-12 वर्षांच्या मुलाचं होतं. अत्यंत भयानक दिसत होते ते. आरशातून राकेशनं पाहिलं. त्याच्या हातांना कापरं भरलं. कार नीट चालवता येत नव्हती. कुठेही ती कधीही धडकली असती. रोहिणीने धोका ओळखला आणि तिलाच आता हिंमत करायची होती. तिने सर्व परिस्थिती लक्षात घेतली. त्याही स्थितीत तिने राकेशच्या समोरचा मिरर खाली वळवला, जेणेकरून त्याला पाठीमागचं दिसणार नाही. राकेश, तू समोर लक्ष दे. गाडी नीट चालव, ती ओरडली. आणि दुसऱ्या क्षणी तिच्या हातात अनंत विश्वाचा तारणहार गणपती बाप्पा, त्याची मूर्ती होती. तिने ती मूर्ती घेऊन त्या हिडीस आत्म्यासमोर धरली. आगीचा तप्त जाळ बसावा तशी ती दोन्ही शरीरे आर्तस्वरात किंचाळत गाडीपासून दूर उडाली आणि रस्त्यावर वळवळू लागली आणि थोड्याच वेळात अदृश्य झाली. ऋताला मानसिक शॉक बसला होता. रडून रडून तिचे हाल झाले होते. बाप्पाला परत डबल टेपवर नीट ठेवत रोहिणी पुढून सीटवर चढून पाठी आली. दोन्ही मुलांच्या मध्ये बसून दोघांना घट्ट कुशीत घेतले. त्यांचे पटापट पापे घेतले. दोघेही भयंकर थरथरत होते. आई येताच ते दोघेही तिला घट्ट बिलगले. काही नाही झालं हा बाळांनो, सगळं ठीक आहे. आम्ही आहोत ना, आता लवकर आपण घरी जाऊ. शांत व्हा बाळांनो. ती त्यांची दोघांचीही समजूत घालत होती. रोहिणी, समोर बघ. राकेशच्या आवाजाने तिने समोर बघितले. आता हे कुठलं नवीन संकट? रोहिणी समोर बघतच राहिली. रस्त्याच्या मधोमध काही माणसे हातात काठ्या, मशाली घेऊन उभे होते आणि त्यांच्या गाडीचकडे ते सर्वजण बघत होते. दरोडेखोर? राकेश मनातली शंका बिचकत बोलला. दरोडेखोर तर नाहीत. तिने पटकन मुलांना खाली मान करून झोपायला सांगितले व आम्ही सांगत नाही तोपर्यंत उठायचे नाही असे बजावून परत ती पुढच्या सीटवर आली. ती लोकं अशी उभी होती की त्यांना डावलून जाणे शक्य नव्हते. बरोबर मध्ये उभी होती ते आणि आता चक्क गाडी थांबवण्याचा इशारा करत होती ते. राकेशचा नाईलाज झाला. त्याने गाडी स्लो करून त्यांच्या समोर आणून उभी केली. ते एक साधं सर्वसामान्य कुटुंब होतं. चौकोनी कुटुंब. मुलांच्या हट्टापायी एका छोट्या सहलीला निघालेलं. आपल्या आनंदाचे अशा वाईट दुःखात परिवर्तन होईल अशी कोणी कल्पनाही केली नव्हती. 4 क्षणांचा आनंद बरोबर घेऊन निघायचे, बस एवढंच मनात होतं. पण घटना अतर्क्य घडल्या होत्या. पाहिल्यावरही डोळ्यावर विश्वास बसणार नाही अशा घटना. आणि त्याचाच परिपाक आता समोर अजून एक संकट नव्याने त्यांची वाट पाहत होतं. ते सगळे रस्ता अडवून उभे होते. राकेशने कार थांबवली. ते सध्या फक्त पाहू शकत होते की पुढे काय होणार आहे. गाडी थांबल्याबरोबर त्यांच्यातला एक जण पुढे आला. रोहिणीच्या बाजूने उभा राहिला. काचेतून तिने त्याच्याकडे नजर टाकली. तो एकटक तिच्याकडे बघत होता. त्याची नजर संपूर्ण आतमध्ये कारमध्ये फिरत होती. थोडा वेळ गेला आणि त्याने इशाऱ्याने तिला काच खाली घ्यायला लावली. आता काही होत नाही. त्यांना विरोध करणे म्हणजे मूर्खपणा झाला असता. तिने हळूहळू काच खाली घेतली. तो आणखी जवळ आला व आत बघू लागला. रोहिणी थोडी आतल्या बाजूला घाबरून सरकली. मॅडम, तुम्ही किती जण आहात कारमध्ये? पाठी कोणी आहेत का? त्या माणसाने प्रश्न केला. अक्षरशः रोहिणी, राकेश जागचे उडाले. त्यांना त्यांच्या कानांवर विश्वास होत नव्हता की कोणीतरी चक्क त्यांच्याशी बोलले आणि तेही व्यवस्थित. मॅडम, काय झालं सांगा, तो माणूस पुन्हा बोलला. आम्ही 4 जण आहोत. आम्ही दोघे व आमची 2 मुले. पाठी झोपली आहेत.
ती कसंबसं अडखळत अडखळत बोलली. कुठून येत आहे सगळे? दुर्गवाडीहून का? त्यांनी प्रश्न केला. हो हो, मुलांना धरण दाखवायला नेले होते. त्या माणसाच्या चेहऱ्यावर थोडे चिंतेचे भाव उमटले. रोहिणीने ते पाहिलं. काय झाले? तिने प्रश्न केला. तुम्ही का असे विचारत आहात आम्हाला? तिने पुन्हा प्रश्न केला. बोलणाऱ्याने मागे वळून सगळ्यांकडे पाहिले. परत रोहिणीकडे वळून तो बोलला, ताई घाबरू नका. आम्ही सामान्य माणसं आहोत. तुम्ही गाडीतून खाली उतरू शकता. आमची तुम्हाला मदतच होईल. तुम्ही काहीही घाबरू नका. एक क्षण राकेश रोहिणी दोघांनी एकमेकांकडे पाहिलं व काही विचार करून गाडीतून ते खाली उतरले. ती सगळीजणं आता त्यांच्याकडे येऊ लागली. आमच्याबरोबर आता काही वेळापूर्वी खूप वाईट भयंकर घटना घडल्यात, ज्याचं वर्णन शब्दात नाही करू शकत. आम्ही कसे वाचलो आहोत हे आम्हालाच माहीत आहे. रस्ता चुकलो आम्ही. इथून बाहेर पडायला आम्हाला मदत करा प्लीज, राकेशने त्यांना सांगितले आणि सर्व माहिती पुरवली. हो, त्यासाठीच तुमची कार थांबवली, कारण या रस्त्यावर पुन्हा एक धोकादायक वळण आहे. ते थेट परत तुम्हाला त्याच रस्त्यावर नेऊन सोडेल, तो माणूस बोलला. एक मिनिट, आम्हाला सविस्तर सांगा प्लीज. हा सगळा काय प्रकार आहे? आम्ही बघितलं ते काय होतं आणि तुम्ही एवढे सगळेजण कुठून आलात? रोहिणीने आपल्या शंका त्यांना एकावर एक विचारल्या. मॅडम, तुम्ही लोकांनी तो भयानक अनुभव घेतलाय, म्हणजे तुम्हाला ते कळायला हवे. दुर्गवाडी एकदम छोटं गाव, पण निसर्ग संपत्तीने बहरलेलं. धरणाचे काम झाल्यामुळे रहदारी वाढली. पर्यटक येऊ लागले, म्हणून रस्ते बनवायला घेतले. तुम्ही जो अनुभव घेतला तो खरं तर त्या 2 अभागी जीवांची शोकांतिका आहे, तो माणूस त्यांना सांगू लागला. म्हणजे? रोहिणीने विचारलं. म्हणजे काय नक्की? एक आई आणि तिचा 12 वर्षांचा मुलगा, दोघेच. मुलाची आई रस्त्याच्या कडेला ताक विकायची. तिचा मुलगा तिच्या सोबत असायचा. संध्याकाळ झाली की ते दोघेही गावात परत निघायचे. पण तो दिवस त्यांच्यासाठी काळा दिवस ठरला होता. ती ताक विकत होती. संध्याकाळ झाली होती. एक 4-5 मुलांचं टोळकं असलेली गाडी आली. तिच्याकडे ताक प्यायले आणि तिच्याशी असभ्य वर्तन करू लागले. एकदा संध्याकाळ झाली की रस्ते अगदी निर्मनुष्य होतात. त्यावेळी तिच्या मदतीसाठी कोणी नव्हते. तिच्यावर अत्याचार करून त्यांनी तिला तिथेच मारून टाकले. तिच्या 12 वर्षांचा मुलाचा प्रतिकार तो काय असणार? पण नराधमांनी त्या कोवळ्या जीवालाही नाही सोडले. त्यालाही मारून तिथेच असलेल्या रेतीच्या एका गोणीत भरले आणि तसेच टाकून दिले. पोलीस आले. पुढचा तपास झाला. पोस्टमॉर्टममध्ये तिला किती वाईट मरण दिले ते समजले. पण ते नराधम काही भेटले नाही. आणि काही महिन्यांनी एक भयंकर विचित्र प्रकार घडला त्या रस्त्यावर. 1 नाही, 2 नाही, तब्बल 5 मुलांचे मृतदेह अगदी वाईट अवस्थेत, शरीराच्या चिंध्या झालेल्या अवस्थेत सापडले. सगळीजणं त्या मेलेल्या बाईचं हे काम आहे असे म्हणू लागले. तिनेच तिच्या आणि मुलाच्या मारेकऱ्यांना शिक्षा दिली असे म्हणू लागले. मग कोणाकोणाला ती दिसू लागली. एकट्या दुकट्या लोकांच्या मागे ती, तिचा मुलगा पळतात. त्या रस्त्यावर जाणाऱ्याला चकवा लागतो. विचित्र अनुभव येतात. जर त्याला रस्ता नाही सापडला तर तो त्या चकव्यात पहाटेपर्यंत फिरत राहतो. तो रस्ता झपाटलेला आहे. आम्ही इथे रस्त्याचे काम करतोय. इथेच बाजूला आमच्या शेड्स आहेत. आम्हाला हा प्रकार माहीत आहे, म्हणून आम्ही कधी रात्रीच त्या रस्त्याला जात नाही. तुमची कार बघितली आणि पुढे परत तुम्ही संकटात सापडू नये म्हणून तुम्हाला थांबवलं. इथून जर परत तुम्ही उजव्या बाजूला गेला असतात तर पूर्णपणे फसला असतात, तो माणूस म्हणाला. त्या दोघांबरोबर झाले ते अतिशय दुर्दैवी आहे. काळच याला औषध आहे. त्या जीवांना शांती मिळो एवढीच प्रार्थना आपण करू शकतो. हे सगळं ऐकून रोहिणी आणि राकेश सुन्न झाले. रोहिणीच्या डोळ्यात अश्रू आले. तिच्या डोळ्यासमोर त्या न पाहिलेल्या अभागी मुलाचा चेहरा तरळला आणि ती अतिशय दुःखी झाली. आता आम्ही कुठल्या दिशेने जाऊ? राकेशने विचारले. आता इथून सरळ जा आणि डाव्या बाजूला छोटा बोर्ड दिसेल. मुंबईकडे. त्या रस्त्यावर गेलात की 10 मिनिटात हायवे लागेल.
खूप खूप धन्यवाद. तुम्ही लोक देवासारखे धावून आलात. नाहीतर पुढे काय झालं असतं माहीत नाही. दोघेही त्या माणसांचे धन्यवाद करू लागले. चांगल्या लोकांबरोबर कधी वाईट होत नाही. देव असतो त्यांच्याबरोबर. आता तुम्ही निघा, ती लोकं बोलली, आणि सुखरूप घरी जा. इथून पुढे तुम्हाला कसलीही भीती नाही. रोहिणी राकेशने पुन्हा पुन्हा त्यांचे आभार मानले व गाडीत बसले. त्यांना हात करून गाडी पुढे घेतली. डाव्या बाजूला त्यांना बोर्ड दिसला, मुंबईकडे. गाडी त्या रस्त्यावर घेतली आणि पुढच्या 5-7 मिनिटातच ते हायवेवर होते. ते हायवेवर आता पोचले होते. दिव्यांचा उजेड, आवाज, एका पाठोपाठ सुसाट धावणाऱ्या गाड्या. वातावरणात चैतन्य आले. रोहिणीने बाप्पाकडे बघून हात जोडले. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होते आणि मनाच्या तळाशी अपार करुणा. कोणा अज्ञातांसाठी. समाप्त. तर मित्रमैत्रिणींनो, ही छोटीशी भयानक अशी कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंटद्वारे कमेंट करून नक्की कळवा. आणि जर कथा आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या जास्तीत जास्त मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. त्याचप्रमाणे तुम्हाला आमचा मराठी कथालेखन स्टोरी हा चॅनल आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करून ओकेवर सेट करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील. पुन्हा भेटूया अशीच एक नवीन आणि छानशी सुंदर कथा घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय.